लय वेळ झाला का वाट बघतोय? अरे आताच 5 मिनिटं झाले आलोय. काय नाला अरे लग्नाला पुरगी मिरगी पाहिली का नाही केशव? अरे कसली पोरगी? इथं बाबा शेती करतोय पोरगा म्हटलं का पुरी तोंडावर नाही म्हणतात पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये नोकरी करणार नवरा पाहिजे. हा ते खरे बा, शेतकऱ्याला पुरी देते नाही लोक. ए आबाय थांब 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 थांब. कधी आला पुण्यावरून? आता चालूय. चल चहा प्यायला. नको नको, टाइम झालाय. नको नको आत्ता चल. ये लवकर चल. हे बरं चल, चहा पिऊन जाऊ. या बाय बस. हा आलो मी लगेच. ए 3 कप चहा ठेव. तुला नव्हतं म्हणलं तुझ्या बहिणीला पोरगा पाहिला, तो आलाय. जरा चांगला चहा कर. अहो ते दोघं जण आहेत, नेमका त्याच्यातला कोणता आहे? तो सफेद शर्ट वाला, त्याला 40,000 पगार आणि आता त्याने 50 लाखाचा फ्लॅट घेतलाय. ते दुसरं आहे, त्याला कुठं देते? ते शेती करते. तुझ्या बहिणीला शेतीत काम करायला पाहिजे. हा भाई काय चाललंय बाकी? काय नाही, आपलं जॉब ठीक आहे ना सगळं? हा व्यवस्थित चालले. काय मग काय हरकत नाही. आला चायला केशव, गावाकडेच बरं नाही का? शांत निवांत वातावरण मस्त. हा मग आईला बाई, हा त्याला 40,000 पगार आहे तुला, तरी पण फोन करून 1000 मार 2000 मार. तुला काय 40,000 पुरती नाही काय? हे केशव, तुला खरं सांगू का? मला आहे 40,000 रुपये पगार. मी फ्लॅट घेतलाय 50 लाखाचा, बरोबर? त्याचा हप्ता किती असेल? किती? 22,000 रुपये हप्ता आहे. 22,000? मग राहत्यात 18,000 रुपये. हा, खाणं पिणं जाणं येणं कामाला काय राहते? काहीच राहत नाही 40,000 रुपयामध्ये. आणि तुलाही माहिती, मला फ्लॅट घ्यायला तोच पैसे दिले 8 लाख रुपये, आणि तू माझ्याकडे त्याचं याजही मागत नाही. त्याच्यात 2 लाख रुपये घातलेत आणि मग फ्लॅट घेतले बाबा. मी काय सांगतो आता, जाऊ दे. बर चल, आईला भेटतो आणि जातो पुण्याला. अरे आता तर आलता. अरे नाईट आहे बाबा, रात्रीची. रात्री काम करायचं, सकाळी येऊन झोपायचं. काय सांगतो, जाऊ दे. बरं चल. बरं चल.